TV9 मराठीशी संवाद साधणार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार आणि लालबाग परळमध्ये पक्षाचा चेहरा दगडूदादा सकपाळ. थेट आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. दगडूदादा, काल रात्री राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदार निलेश राणे यांनी तुमच्या घरी तुमची सदिच्छा भेट घेतली. जवळपास 2 तास ते तुमच्या घरी होते. नेमकं काय घडलं? अचानक एकनाथ शिंदे तुमच्याकडे आले, निलेश राणे तुमच्याकडे आले. हा पण होता ना आपला खासदार मिलिंद देवरा, ते पण होते. ते इकडे सगळे प्रचाराला फिरत होते. त्यांना कोणीतरी सांगितलं की दादा आता सध्या 8-8:30 वाजता झोपतात. मला जायचं होतं बघायला, ते मला भेटायलाच तयार नाहीत. त्या सगळं ते जसं लटकाबळ होतं ना तसे सगळे आले, बसले इकडच्या तिकडच्या गप्पा. 2 तास आल्या, खरं आहे, त्याच्यात काय नवीन आहे. जवळपास 2 तास होते. हो, पण दिले ना 2 तास. असं काय करतं काय असेल, राजकीय लीडर आहेत ते. मी काही दिवस लीडर होतो, कळलं की नाही. त्याच्यामुळे एकमेकाला भेटण्यात काय अवघड काय आहे. नाही, पण दगडूदादा, एक चर्चा आहे सध्या, महापालिका निवडणुकांचं वातावरण आहे, जे म्हटलं जातं आहे की दगडूदादा नाराज आहेत. आपल्या मुलीला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबई महापालिकेसाठी उमेदवारी हवी होती, पण पक्षानं डावललं. त्यामुळे दगडूदादा हे नाराज आहेत, व्यथित आहे. बघा, शिवसेनेनं मला फार मोठं केलं, फार मोठं केलं, म्हणजे त्याबद्दल वाद नाही. मी 15 वर्षात काय मागितलं नव्हतं. मी आमदारकी सोडली 2 टर्म करून, आणि 15 वर्षात काय मागितलं नव्हतं. पण पक्षाचं येणारं प्रत्येक काम मी बघत होतो, करत होतो. माझं म्हणणं होतं, मला एक फोन केला असता आणि सांगितलं असतं की मी तुझ्याबरोबर आहे दगडू, नाही मी तिकीट देऊ शकलो तरी मला खूप झालं असतं. पण ते करण्याची त्यांनी ही दाखवली नाही. त्यामुळं मी पूर्व इतिहास सगळा माझ्यासमोर आला. मला थोडं मी नाराज झाले, खरं आहे. त्यात काही नवीन नाही, त्याचं लपणारं नाही. मी पक्षासाठी रक्ताचं पाणी केले. त्यांना माहिती नसेल किंवा जे विसरले असतील, चांगली गोष्ट आहे, मोठी माणसं आहेत. पण आम्हाला, आमच्या फॅमिलीला त्यांनी मोठं केलं, आम्हाला मान्य आहे. आम्ही त्याच्यावर एक शब्द बोलणार नाही. पण एक फोन करून जर सांगितलं असतं की दगडूदा, मला तिकीट ह्या वेळेला रेशमाला देणं शक्य होत नाही, तर मी या, आपण बसून दोघंजण बोलू, तरी चाललं असतं. काही गेलं नाही, म्हणजे माझी गरज संपलेली आहे. आमच्याकडं पद्धत आहे, ती म्हातारा माणूस झाला की त्याची गरज संपते, पक्षाची गरज संपते. म्हातारा माणूस काय करणार, असं आहे ते. नाही, पण तुम्हाला असं वाटतं की तुमची गरज पक्षासाठी संपली आहे, पण एकनाथ शिंदे यांना वाटलं की तुमची येऊन तब्येतीची विचारपूस करावी, तुमच्याशी संवाद साधावा. आता हा प्रत्येकाच्या मनाचा प्रश्न आहे ना. जर समजा कुठे कुठल्या तरी पक्षात मी बरोबर, मला जर इज्जत मिळणार असेल तर मी का बोलू नये. आणि तो तर माझा नातेवाईक आहे. म्हणजे आमच्या दोघांच्या बंगल्यांमध्ये 3 किलोमीटरचा फरक आहे फक्त. पण त्यांना वाटलं की नाही, दादांना बघायला जायचं. मी जरा घरातनं बाहेर नाही काढू शकत. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री, आपण काय म्हणतो त्याला तो भाग वेगळा. आज आहे ना उपमुख्यमंत्री, काही गोष्टींचं पथ्य हे पाळायलाच पाहिजे, त्याला काही इलाज नाही. आज मी सांगतो तुम्हाला, मी 4थीपर्यंत शिकलो आहे. मला बाळासाहेबांनी, उद्धवसाहेबांनी, सगळ्यांनी मोठं केलं. मग आज काय सगळं डोंगर कोसळला की मला इतकं लांब करण्याचा. आता तो विषय आमचा झाला. म्हणजे ते काय एकनाथला कुठून कळलं असेल तर मला माहिती नाही. आमच्याकडे जर रात्री कौटुंबिक सगळं चाललं होतं, त्याच्यामुळे तो विषय झाला नाही. पण मला वाईट वाटलं आहे, खरं आहे. दगडूदादा, तुम्ही एखाद्याला मोठा करता, डोक्यावर घेता आणि फाटकन टाकून देता, हा स्वभाव पक्ष चालवणाऱ्या पक्षप्रमुखाकडं असताच कामाचा नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. ह्या पक्षासाठी खूप कष्ट केलेत मी का असा गुलाबी गालांवरती आलो आणि लीडर झालो असं नाही. मी खूप कष्ट केले. साहेब होते माझे, उद्धवसाहेबांनी मला आमदारकी उद्धवसाहेबांनी दिली. आम्ही कुठं नाकारतोय, पण आम्ही बी घासत होतो ना. आम्ही आमच्या संसाराचा विचार नाही केला, मुलाबाळांचा विचार नाही केला, पण पहिला विचार बाळासाहेबांचा.
मच्छी आणि कुठाच्या कुठं आपल्याला नेऊन ठेवलं. एक मच्छीची पाठीवर बसून मच्छी विकणारा पोरगा उद्धवसाहेबांनी त्याला विधानसभेत नेऊन बसवला, बरोबर ना. मग काय असं घडलं? पण 15 वर्षात मी काय मागितलं नाही. पण मला तिकीट आमदार म्हणून काय पक्षांना नाकारली नाही, मी स्वतः सोडून दिली. एवढं सगळं करून, कारण बाबा पाठशाला संधी द्या, डोक्याला ताप नको. संधी तर सर्वांनाच पाहिजे ना, सगळेच संघटनेचं काम करतात. पण ते मला म्हणजे आता आमची गरज संपले असं मला 100% वाटलं, आणि म्हणूनच मी थोडा नाराज आहे. पण त्याच्याशी एकनाथ शिंदेचा काही संबंध नाही ना. नाही, पण दगडूदादा, ठाकरे बंधूंची युती झाली, या युतीमध्ये NCP शरद पवार पक्षही आहे. या युतीमध्ये अनेकांना जागा मिळाल्या, अनेकांना सुटल्या. त्यात तुमच्या मुलीलाही जागा मिळाली नाही. नाही, गंमत अशी आहे की मी पहिलं सांगितलं होतं, म्हटलं बघा 15 वर्षात काय मी मागितलं का? नाही मागितलं. आत्ता माझ्या मुलीची इच्छा आहे कॉर्पोरेशन लढवायची, आणि समोरचा वार्ड लेडीज खाली आहे, तर तिला द्या, लढेल ती. आता त्याच्यानंतर तुम्हाला कोणी सांगितलं एका बाजूनं, तर मला विचारायचं होतं की हा माणूस असं असं बोलतो आहे, हे खरं आहे का? ज्यानं या पक्षासाठी आपलं रक्त सांडलं आहे तो कधीच खोटं बोलणार नाही पक्षाच्या बाबतीत, कळलं की नाही. पण नाही, त्यांना आता गरज संपली, त्याला माहिती म्हातारा झाला, आता काय करणार या. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. एकनाथ शिंदेंनी तुम्हाला काही प्रस्ताव दिला आहे का त्यांच्या पक्षात शिंदे शिवसेनेत येण्याचा? बात नाही, अजिबात नाही. एकनाथ शिंदेनी तो विषयच काढलेला नाही, आणि मीही काढलेला नाही. कशा काढायचा? घरी आलेल्या पाहुण्याला असं सांगणार का, वेळ झाला हो तुम्ही घरी जाऊन जेवणार का? मी होतो जेवण, पण तुम्ही घरी जाऊन जेवणार का, असं सांगू शकतो ना. नाही, पण दगडूदादांच्या मनात काय आहे? शिंदेसाहेब आले आहेत तुमच्या घरी, तुमच्याशी 2 तास त्यांनी गप्पा, तुमची प्रकृतीची विचारपूस. पण भविष्यात दगडूदादा एकनाथ शिंदेंबरोबर आम्हाला पाहायला मिळू शकतात का? तिथे प्रवेश करू शकतात का? कारण तुम्ही असं म्हणतायत की उद्धव ठाकरे शिवसेनेत तुमची गरज संपली आहे. बघा, मी म्हणतो म्हणजे खरंच आहे ना ते. जर मला स्वतःचा अनुभव आहे, माझा स्वतःचा जर हा अनुभव आहे, तर मी बोलू नये का? आणि माझं म्हणणं कोंडून आणण्यापेक्षा माणसाने नेहमी खरं बोलावं. मला जर माझी मुलगी तिथं शिवसेनेला नष्टर द्यायची आहे असं वाटलं असतं, मी अपक्ष म्हणून तिथं उभी केली असती, आणि एवढं नाही उभी केली असती, निवडूनही आणली असती. कारण तेवढी माझी पब्लिकमध्ये इज्जत तर आहेच ना, आणि म्हणून तर मी काम करतोय ना. माझ्याकडे कुणी आलं नाही तर कसं काम करेन मी, सांगा मला. नाही, दगडूदादा, थेट प्रश्न आहे. भविष्यात आज तर एकनाथ शिंदे तुमच्या घरी येऊन तुमची तब्येतीची विचारपूस, गप्पा, स्नेह दाखवून गेलेले आहेत. नाराज दगडूदादा सकपाळ हे भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या पक्षात नेते, ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून आम्हाला बघायला मिळू शकतात का? आज नाही बोलू शकत मी ते आज बोलू शकत नाही. काय सांगा कुणाचं? समजा उद्या माझ्या मनात असं आलं, माझ्या मनात येईल ते मी करू शकतो, हे 100% खरं आहे. जोपर्यंत मनात येत नाही तोपर्यंत ते डोक्यात कशाला घाला. लक्षात आलं ना. फक्त एवढंच होतं की खूप वाईट वाटलं. हा, बोला. दगडूदादा, तुमच्या भावना दिसत आहेत, अगदी भावनिक झालेला आहात. एवढ्या वर्षाचा शिवसेनेतला तुमचा संघर्ष, त्यानंतर तुम्हाला मिळालेली पदं, आणि त्यानंतर आता ज्येष्ठ असताना तुम्हाला तुमच्या मुलीला उमेदवारी नाकारली जाणं, याची खंत तुमच्या मनात दिसते आहे. ही डोळ्यातूनही तुमच्या व्यक्त होते, भावना व्यक्त होत आहेत. बघा, माझी मुलगी म्हणून नव्हे, कुणाचीही मुलगी असती तर तिचा बाप असाच रडला असता की माझी चूक नसताना मला शासन का. हा, चूक आहे तर मी शासन घ्यायला तयार आहे, पण जर माझी चूकच नाही तर मला शासन का बाबा. हाच प्रश्न तुमचा उद्धव ठाकरेंना आहे. आता त्या बघा, त्यांना प्रश्न आहे आणि उत्तर असेल. मी तुम्हाला एका शब्दात सांगितलं, ठाकरे फॅमिलीला आम्हाला फार मोठं केलं. मातोश्री आमचं मंदिर आहे, मी त्यांच्यावर टीका नाही करणार. भले माझ्या मनात आलं मी कुठेही गेलो
तरी ठाकरे फॅमिलीवर मी स्वतःहून टीका नाही करणार. निव्वळ बाळासाहेबांच्या एका शब्दासाठी तर आम्ही पाळला शब्द, त्याला असं वाटतं आम्ही चूक केली. असं नाही चालत हो. ठीक आहे, बघूया काय असेल तर होईल, आज तरी काय नाही. हे होते दगडूदादा सकपाळ. आपल्या मनातली भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार निलेश राणे, खासदार मिलिंद देवरा यांची भेट, या नेत्यांनी भेट घेतल्यानंतर आज स्वाभाविकच मुलीला महापालिका निवडणुकीत डावलल्याची खंत त्यांना जरूर आहे. इतका वर्षाचा शिवसेनेतला त्यांचा प्रवास, संघर्ष पाहता त्यांना खंत वाटते की असं काय झालं की इतका संघर्ष करूनही, इतकं पक्षाला योगदान देऊनही आपल्या मुलीला उमेदवारी का नाकारण्यात आली, याचं त्यांना उत्तर सापडत नाही आहे. ते नाराज आहेत हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. पण भविष्यातली नेमकी काय वाटचाल असेल याबद्दल भविष्यातच निर्णय घेऊ अशी त्यांची भूमिका आहे. पण ही सगळी भूमिका व्यक्त करताना त्यांचा कंठ दाटून आलेला आहे, त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत. आणि ह्या सगळ्या प्रतिक्रियेची, या भावनेची त्यांच्या पक्ष नेतृत्वानंही तितकीच गंभीर दखल घेणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश बोरेसह दिनेश जुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.